आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। 3 एप्रिल 2026 शुक्रवार रोजी हकनकवाडी तालुका उदगीर येथे भव्य दिव्य अशा हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार विद्यावाचस्पती हरिभक्तपरायण जलाल सय्यद महाराज नाशिककर, हरिभक्तपरायण तुकाराम मुंडे महाराज परळीकर, हरिभक्तपरायण भास्कर महाराज सांडोळकर भगवताचार्य, हरिभक्तपरायण मैनाताई देगलूर, हरिभक्तपरायण गोविंद महाराज मुंडे परळी, हरिभक्तपरायण गोविंद महाराज गोरे आळंदी देवाची, हरिभक्तपरायण सोपान महाराज सानप शास्त्री, शिवपुराण कथा हरिभक्तपरायण संगमेश्वर पटवारी महाराज लोणी यांनी शंकर पार्वतीचे लग्न, बेलाचे महत्त्व, भस्माचे महत्त्व, 12 ज्योतिर्लिंगाची माहिती, श्री गणेशजींचा जन्म, कार्तिक स्वामींचा जन्म असे खूप छान शिवपुराण सांगितले। शेवटचे काल्याचे कीर्तन हरिभक्तपरायण ज्ञानोबा माऊली महाराज अर्बुजवाडीकर यांचे झाले। संत ज्ञानोबा माऊली प्रतिमेची व ग्रंथाची मिरवणूक, पालखी सोहळा, पावले, नित्यभजन, हरिपाठ, काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, लक्ष्मण शक्तीचा भव्य दिव्य असा कार्यक्रम, शिवपुराण, 7 दिवस कीर्तन आणि महाप्रसादाचे कार्यक्रम हकनकवाडी नगरीमध्ये झाले। जणू काही पंढरपूरच तेथे अवतरले होते। संत आले घरा तोची दिवाळी दसरा अशा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली। यात विशेष करून गावकऱ्यांनी हकनकवाडी युवा शक्तीचे आभार मानले, कारण त्यांनी भोजनाची, पाण्याची, बैठकीची, स्वच्छतेची सोय युवा शक्तीने कुशलतेने केली। ज्याने ज्याने कार्यक्रमात सेवा दिली त्यांचेही या ठिकाणी हकनकवाडी ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले। याबाबत सविस्तर रिपोर्ट उत्तम फड, ग्रामीण प्रतिनिधी उदगीर यांनी घेतला। बापानं सांगितलं पुढं बसलेला सोडून मागचा जो येतो तुझा आहे। महाराज तिने त्याला पाहिलं। तुम्हाला खरं सांगू का, पोलिसाकडून चोर सुटू शकतो पण तुमच्याकडून नवरा सुटू शकत नाही एकदा पाहिलं। साहेब बरोबर आहे ना? अहो यांची नजर म्हणजे तुम्हाला काय सांगा, तुम्हाला परिस्थिती घ्यायची का? परिस्थिती घ्या तुम्ही। आत्ता घरी गेल्यावर फक्त बायकोला एवढंच म्हणा, 1972 ला आपलं लग्न झालं तेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहण्याकरता आलो तेव्हा कोणत्या कलरचा शर्ट होता? देवा शपथ सांगते, सांगणार म्हणजे सांगणार आमच्या कलरचा। हा, पण त्यांनी जर तुम्हाला विचारलं ना मग मी कोणत्या कलरची साडी घातली ते काय ध्यानात राहते का? हे का घडलं? हा पतिव्रता धर्म आहे आणि आपला धर्म नाही का? पण त्यांच्या मनात आणि ध्यानात तुम्ही सोडून दुसरं काही नाही। थोडंसं चिंतन करायला गोष्टीचं। चला मी याच्या पुढचं उत्तर देणार आहे। मागचा कळालं, तिने पुढचा विसरला, मोटरसायकल विसरली, ती आलं बसलं, चहा पाच झालं, सगळं झालं, तिला तो आवडला पण लगेच काही म्हणला नाही पसंत दिसत, ते निघून गेलं। निघून गेल्यावर मुलानं वडिलांना विचारलं, चंचू म्हणले काय कसा मुलगा आहे? म्हणजे बाबा तुम्हाला जसा पाहिजे तसा। तुला आवडला का? म्हणजे मला इतका आवडला ना फक्त निरोपाची वाट येऊ दे। कशाची? निरोप येऊ दे। बाप निघून गेला। आईने विचारला, ग चंचू जेवण करू दे। मग मी आज ना मला जेवायची गरज नाही, माझं पोट भरलं। कशाने भरलं पोट? आता उत्तर आहे का? हिनं फक्त त्याला पाहिलंय, त्यांना अजून निरोप पण दिला नाही, पण हिचं पोट भरलं। झालं असं 4 वाजेपर्यंत खुर्चीवर बसून नुसते त्याच्या निरोपाची वाट पाहत होती। आज जाईन बाहेर, आज जाईन बाहेर। बरोबर 3:45 ला फोन आला, बापान कानाला लावला, तिकडून निरोप आला, तुमची पाहिलेली मुलगी आमच्या मुलाला पसंत आहे। बापान फोन ठेवला, हात मारली, चंचू म्हणजे काय? अरे तुला पाहण्याकरता जो मुलगा आला ना त्याला तू पसंत आहे, एवढंच सांगितलं। अहो तुम्हाला काय सांगा, पसंत म्हणल्यावर डायरेक्ट मागच्या घरात गेली। कपाट होतं, कपाटाला आरसा होता आणि त्या आरशात पाहू लागली, मी ज्याला पसंत झाले तो कसा दिसतो? कोण? तो तिथं नाही, पण मी ज्याला पसंत झाले तो मला कसा दिसतो? कशात? अरे ऐका, त्याचा स्वभाव माहित नाही, त्याचे गुण। पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट। न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523।